नमस्कार सर्वांना. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे भोगी. तर सर्वात आधी तुम्हाला भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा सण खूप सुखात, आनंदात, ऐश्वर्यात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सर्वात आधी आपण बघूया आपली आजची देवपूजा. चला तर मग पाहूया देवपूजा. ही पहा आपली आजची देवपूजा आहे आणि मी देवघरामध्ये संक्रांतीचं पूजन केलेलं आहे. आता कृष्ण जरा छोटा असल्यामुळं म्हटलं खाली नकोच, अशा प्रकारे मी इथं संक्रांतीचं पूजन केलेलं आहे. पहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ही आहे पहा आजची आपली रांगोळी, सणानिमित्त काढलेली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचन, का तर आज आहे भोगी असल्यामुळे खेंदाडाची भाजी आपल्याला बनवायची आहे. तर आपण सर्व तयारी तर करून ठेवलेलीच आहे. तर आता आपण हे पहा सर्व भाज्या आपण निवडून घेतलेल्या आहेत. आता या स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. स्वच्छ धुवून आता घेऊया आपण हे भाज्या. आता भाजीसाठी लागणार आपण वाटून बघूया. चला तर मग त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. पहा, साहित्य घेतलेलं आहे. आपण घरीच मसाला बनवणार आहोत. बाहेरचा गरम मसाला वगैरे काय मी घालणार नाही. हे थोडेसे जिरे घेतलेले आहेत, 2 दालचिनी, 2 वेलच्या घेतलेल्या आहेत. मी सगळं हे भाजून घेतलेलं आहे, खोबरं वगैरे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे पहा आपलं आता वाटण तयार झालेलं आहे. मी थोडंसं पाणी घालून बारीक केलं आहे, म्हणजे बारीक छान असं होतंय. थोडीशी मोहरी घालते. तेल छान गरम झालं आहे. हळद पावडर घातली थोडीशी आणि कढीपत्ता. त्याच्यामध्ये आता आपण बारीक केलेलं वाटण घालूया. छान असं परतून घेऊ. मसाला परतलेला आहे पहा. त्याच्यामध्ये तिखट टाकून घेते मी. आता छान एकसारखं हलवून परतून घ्यायचं अग्नीला. हे पहा मसाल्याला कलर खूप छान आला आहे. तेलही सुटलेलं आहे पहा साईडने, म्हणजे आपला मसाला छान असा परतलेला आहे. आपण सर्व मिक्स भाज्या घालून घेऊया आणि छान असं एकसारखं हलवून घेऊ आणि छान असं तेलात परतून घ्यायचं थोड्या वेळ. हे पहा मसाला छान असा परतलेला आहे. हे पहा मसाल्यामध्ये छान अशी भाज्या मिक्स झालेल्या आहेत आणि छान परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. नुसार मीठ घालून घेते. मोठं मीठ घालते म्हणजे भाजीला चव छान येते. मध्ये मी शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आपण आणि बारीक गॅसवर शिजायला ठेवू. खूप छान अशी आपली भाजी तयार होते पहा. हे पहा आपली तयार झाली आहे आता भाजी. खूप छान असा रंग आलेला आहे त्याला, छान अशी दिसते. त्याच्यासोबत ती लावलेली बाजरीची भाकरी खूप छान अशा कडक झालेल्या आहेत पहा भाकरी. आपण ती लावून भाकरी बनवली. आजचा बेत खरंच खूप छान आहे. त्याच्यासोबतच मसाले भात, म्हणजे आज रायाचा भात खातात खरं, पण आपल्याकडे नसल्यामुळे ते मी मसाले भात बनवला आहे. का तर आज पांढरा भात खाऊ नये असं म्हणतात. माझा आहे आजचा बेत हा खूप मस्त आणि भारी 1 नंबर आहे. चला तर मग आता खाऊन बघूया.